नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या गैरहजेरी, बनावट उपस्थिती आणि केवळ कागदोपत्री चालणाऱ्या शिक्षण पद्धतीवरती अखेर शालेय शिक्षण विभागानं ठोस पावलं उचलली आहेत. गेल्या काही काळापासून अनेक शाळांमध्ये शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही हजेरी लागणं, विद्यार्थी नियमित शाळेत न येता केवळ परीक्षेच्या काळात हजर राहणं, तसंच कामासाठी शिक्षक अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदी केवळ कागदावरतीच राहणं अशा तक्रारी सातत्यानं समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारनं उपस्थिती व्यवस्थेवरती थेट नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2026 पासून सर्व शाळांना नव्या नियमांची अंमलबजावणी करणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे. तर मग कुठले आहेत हे नियम? चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन नियमानुसार राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती दररोज स्मार्ट उपस्थिती या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदवावी लागणार आहे. हा निर्णय केवळ उपस्थितांपुरता मर्यादित नसून संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेची पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी विद्यार्थी कौटुंबिक कारणामुळे शाळा सोडून कामाला जातात. काही विद्यार्थी वर्षभर गैरहजर राहून थेट परीक्षेला बसतात, तर काही ठिकाणी शिक्षकांचीही उपस्थिती नियमितच असते. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अचूक आढावा घेणं अवघड होतं. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार स्मार्ट उपस्थिती ह्याचं ॲप विकसित करण्यात आलं असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कामगिरी आणि प्रशिक्षणाची गरज आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचं नियोजन अचूकपणे करता येणार आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये अनेक शाळांनी अद्याप या निर्णयाची गांभीर्यानं अंमलबजावणी केलेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारीनुसार तब्बल 1085 माध्यमिक शाळांपैकी केवळ 50 ते 52% शाळाच नियमितपणे ऑनलाईन उपस्थिती नोंदवत असल्याचं स्पष्ट झालंय. ही बाब गंभीर मानत शिक्षण विभागानं आता कठोर भूमिका घेतली आहे. शालेय शिक्षण विभागानं स्पष्ट इशारा दिला असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या शाळा स्मार्ट उपस्थिती ॲपवरती नियमित हजेरी नोंदवणार नाहीत त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रथम नोटीस बजावून खुलासा मागवण्यात येणार आहे. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित मुख्याध्यापकावरती शिस्तभंगाची तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भात माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अचूक उपस्थिती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणतीही शाळा या निर्णयाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सर्वांनी तातडीनं अंमलबजावणी करावी. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शाळांमधील शिस्त वाढेल आणि विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित होईल आणि शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तर 1 जानेवारी 2026 पासून उपस्थिती या व्यवस्थेमध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता पाहूयात की पुढे या निर्णयाचा परिणाम कशा पद्धतीने होतोय तो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.